नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 13 एप्रिल 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही कोणत्या राज्यामध्ये राबवण्यात येत आहे या संदर्भात माहिती. अमेरिका आणि इराण यांच्यामधील चर्चा ही आता निष्फळ ठरलेली आहे या संदर्भात माहिती. नुकतेच वनतारा विद्यापीठ याची सुरुवात करण्यात आलेली आहे या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. ऑपरेशन हिमसेतू कोणत्या ठिकाणी राबवण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिक्कीम. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 13 एप्रिल. 13 एप्रिल 1919 जालियनवाला बाग हत्याकांड हे आजच्या दिवशी घडलेले होते. बैसाखीच्या दिवशी जमलेल्या जमावावर जनरल डायरचा गोळीबार केलेला होता आणि यामध्ये महत्वाचे नेते होते सैफुद्दीन किचलू व सत्यपाल. 13 एप्रिल 1699 गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथांची स्थापना ही आजच्या दिवशी केलेली होती, जो एक शीख धर्माचा एक अत्यंत महत्वाचा संप्रदाय मानला जातो. 13 एप्रिल 1731 छत्रपती शाहू महाराज जे साताऱ्याचे होते आणि छत्रपती संभाजी महाराज जे कोल्हापूरचे होते यांच्यामध्ये राज्याच्या सीमेवरून असलेला वाद वारणेच्या तह होऊन आजच्या दिवशी मिटलेला होता. 13 एप्रिल 1951 औंध संस्थानचे अधिपती भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंत प्रतिनिधी यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजेच MAPY कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ओडिशा. ओडिशा सरकारने नुकतेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याची सुरुवात केलेली आहे. ओडिशा सरकारने एप्रिल 2026 मध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत NFSA आणि SFSS या कार्डधारकांना सध्याच्या रेशन व्यतिरिक्त प्रति व्यक्ती दरमहा अतिरिक्त 5 किलो तांदूळ हा मोफत दिला जातो. या योजनेचा उद्देश आहे राज्यातील 3.28 कोटीहून अधिक लोकांना अन्न सुरक्षा प्रदान करणे. यामध्ये राज्य सरकार या योजनेसाठी वर्षाला तब्बल 8,813 कोटी खर्च हा करणार आहे. ही योजना 2026-27 या आर्थिक वर्षासाठी मंजूर करण्यात आलेली असून ती लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजेच TPDS या अंतर्गत राबवली जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने ही गोष्ट माहिती असणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही नुकतीच कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? तर ओडिशा राज्य सरकार. पुढचा प्रश्न. अमेरिका आणि इराण यांच्यामधील उच्चस्तरीय बैठक नुकतीच कुठे पार पडली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इस्लामाबाद. अमेरिका आणि इराण यांच्यामधील नुकतीच झालेली एक चर्चा ही निष्फळ ठरलेली आहे. इराण अमेरिकेचे शिष्टमंडळ हे दोन्ही पाकमध्ये जमलेले होते आणि दोन्ही देशांदरम्यान 47 वर्षांनी संवाद झालेला होता. 11 एप्रिल 2026 या दिवशी हा संवाद झाला. याचं ठिकाण होतं इस्लामाबाद, पाकिस्तान. 1979च्या इराणी इस्लामिक क्रांतीनंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील पहिली उच्चपदस्थ प्रत्यक्ष बैठक ही होती. 21 तासाहून अधिक चर्चा झाली, परंतु यामध्ये तोडगा निघू शकला नाही. अमेरिकी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स, तर इराणी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते संसद अध्यक्ष मोहम्मद बागेर गलिबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची. पुढचा प्रश्न. आशियाई बॅडमिंटन स्पर्धा 2026 मध्ये पुरुष एकेरीमध्ये रौप्य पदक कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आयुष शेट्टी. आयुष शेट्टीने नुकतेच बॅडमिंटन पुरुष एकेरीमध्ये हे रौप्य पदक जिंकलेले आहे. त्याचं नाव आहे आयुष शेट्टी. तो कर्नाटक या राज्याचा आहे आणि त्याचं वय आहे अवघे 20 वर्ष. स्पर्धेचं नाव आहे आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा. ठिकाण आहे निंगबो, चीन. सुवर्ण पदक पटकावलेलं आहे शी युकी चीन या खेळाडूने, तर रौप्य पदक पटकावलेलं आहे आयुष शेट्टी भारताने. आयुष शेट्टी याने 2023 मध्ये BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप या स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवलेले होते. 2025 मध्ये US ओपन विजेता हा ठरलेला होता आणि तो पहिला भारतीय पुरुष एकेरी BWF वर्ल्ड टूर टायटल हा ठरलेला होता. भारताची यापूर्वीची कामगिरी कशी राहिलेली आहे? तर 1965 मध्ये दिनेश खन्ना यांनी आशियाई एकेरी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवलेले होते. तर 2023 मध्ये सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी दुहेरीमध्ये सुवर्ण पदक मिळवलेले होते. बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप माहिती या संदर्भात माहिती पाहूया. स्पर्धेचं नाव आहे बँक ऑफ निंगबो बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप 2026. याची 43वी आवृत्ती आहे. याचं आयोजन बॅडमिंटन एशियाद्वारे करण्यात आलेलं आहे आणि याचं आयोजन 7 ते 13 एप्रिल या कालावधीमध्ये करण्यात आलेलं होतं. ठिकाण होतं निंगबो, चीन.
पुढचा प्रश्न, न्यायमूर्ती यशवंत वर्मा कोणत्या उच्च न्यायालयाशी संबंधित होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अलाहाबाद उच्च न्यायालय. वादग्रस्त न्यायमूर्ती वर्मा यांचा अखेर राजीनामा झालेला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांनी अखेर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आपला राजीनामा सादर केलेला आहे. त्यांच्या निवासस्थानी जळालेल्या नोटांचे बंडल सापडल्याच्या वादग्रस्त प्रकरणामुळे ते अडचणीत आलेले होते. घटना काय होती? तर 14 मार्च 2025 या दिवशी होळीच्या रात्री त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आग लागलेली होती. आग विझवताना अग्निशमन दलाला रोख रकमेचा साठा सापडल्याचा दावा करण्यात आलेला होता आणि यामुळे मोठा वाद निर्माण झालेला होता. त्यांच्या विरुद्ध सुरू असलेली महाभियोग प्रक्रिया देखील आता निरर्थक ठरलेली आहे. कारण आता यापूर्वी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती कार्यरत होती, परंतु आता त्यांनी स्वतःच राजीनामा दिल्यामुळे आता महाभियोग प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, न्यायमूर्ती यशवंत वर्मा कोणत्या उच्च न्यायालयाशी संबंधित आहेत? तर अलाहाबाद उच्च न्यायालय. पुढचा प्रश्न, वनतारा विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गुजरात. वनतारा विद्यापीठ हे आता वन्यजीव संवर्धनासाठी आता नवीन पाऊल मानले जात आहे. जगातील अशा प्रकारचे हे पहिलेच विद्यापीठ आहे. गुजरातमधील जामनगर येथे वनतारा विद्यापीठ उभारण्याची घोषणा करण्यात आलेली असून त्याचे भूमिपूजन धार्मिक वातावरणामध्ये पार पडले. या महत्वपूर्ण कार्यक्रमाला मुकेश अंबानी, अनंत अंबानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हे विद्यापीठ वन्यजीव संवर्धन आणि पशुवैद्यक शास्त्र या क्षेत्रामध्ये कौशल्याधारित शिक्षण देणार असून आधुनिक गुरुकुल पद्धतीवर हे आधारित असणार आहे. येथे शिक्षणाची खासियत म्हणजे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षण, प्राण्यांबद्दल करुणा, ज्ञान आणि कौशल्य यांचा विकास देखील यामध्ये देण्यात येणार आहे. लक्षात घ्या, जगातील आता हे एक वनतारा विद्यापीठ हे पहिलेच विद्यापीठ ठरलेले आहे ज्या ठिकाणी वन्यजीव संवर्धन आणि पशुवैद्यक शास्त्र या गोष्टी शिकवण्यात येणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती दरमहा किती अतिरिक्त तांदूळ दिला जातो? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 2 किलो, पर्याय क्रमांक 2 3 किलो, पर्याय क्रमांक 3 5 किलो आणि पर्याय क्रमांक 4 10 किलो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली एमपीसी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.